जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे तुमचं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, पवित्र प्रणालीवर सध्या प्रेफरन्स हे जनरेट होत आहे। तसेच बघा, प्रेफरन्स जे काही जनरेट होण्यासाठी महत्त्वाच्या ज्या काही सूचना आहे त्या प्रेफरन्समध्ये आपण कशा पद्धतीने प्रेफरन्स देऊ शकतो किंवा कोणत्या तारखेपर्यंत आपल्याला प्रेफरन्स द्यायचे आहे। तसंच तुमची जर समजा एका पदासाठी निवड झाली तर नेमकं हे ठिकाणी दुसऱ्या पदासाठी तुमचा विचार होणार नाही का, किंवा तुमचं समजा विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये ह्या ठिकाणी निवड झाली तर तुमची विथ इंटरव्ह्यूमध्ये ह्या ठिकाणी पुढे विचार होणार आहे का। तर त्या संदर्भात महत्त्वाच्या ज्या काही सूचना आहेत त्या आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला बेल आयकॉन त्याला देखील प्रेस करा। तर बघूया ते महत्त्वाचं पत्र आणि सूचना। मित्रांनो, जे काही प्रेफरन्स या ठिकाणी जनरेट होताना आपल्याला आपल्या जे वैयक्तिक लॉगिन आहे त्याला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। तसंच बघा, महत्त्वाचं जे काही सूचनेचं या ठिकाणी उमेदवारांना प्राधान्यक्रमबाबत सर्वसाधारण सूचनेचं पत्र या ठिकाणी इश्यू करण्यात आलं होतं पवित्र प्रणालीवर। तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, महत्त्वाचं आपण बघणार आहोत। तर ह्याच्यामध्ये बघा, महत्त्वाचं जे तुम्हाला टेट 2022 महाराष्ट्र रिक्वायरमेंट.org या संकेतस्थळावर आपल्याला भेट द्यायची आहे। त्याच्यामध्ये बघा, सेल्फ सर्टिफाय या ठिकाणी पूर्ण झालेली जी काही उमेदवार असेल तर त्यांना महत्त्वाचं जे 5/2/2024 पासून आपल्याला प्रेफरन्स जनरेट करण्यासंदर्भात महत्त्वाचं सध्या कामकाज सध्या सुरू झालेलं आहे। तसंच बघा, महत्त्वाचं जर तुम्हाला या ठिकाणी प्रेफरन्स जे जनरेट करायचे आहे तर त्याच्यामध्ये महत्त्वाचं तुम्हाला जाहिरातीचा या ठिकाणी अभ्यास करायचा आहे। सदर ज्या जाहिराती आहे ते तुम्हाला या ठिकाणी जे संकेतस्थळ दिलेलं आहे टेट 2022.महाराष्ट्र रिक्वायरमेंट.org, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला विदाऊट इंटरव्ह्यू आणि विथ इंटरव्ह्यू असे दोन प्रकारच्या जाहिराती स्वतंत्रपणे सध्या आपल्याला प्रेफरन्समध्ये पाहावयास मिळत आहे। तर त्याच्यामध्ये बघा, आपल्याला प्राधान्यक्रम हे ठिकाणी देण्यासंदर्भात महत्त्वाचं जे काही लॉक करण्यासंदर्भात उमेदवारांना महत्त्वाचं आपल्याला जे काही युजर मॅन्युअल आहे तर ते युजर मॅन्युअल देखील या ठिकाणी देण्यात आलं आहे। तर त्याच्यामध्ये आपल्याला व्यवस्थित तुम्ही बघून घ्यायचं आहे की प्रेफरन्स या ठिकाणी कशा पद्धतीने व्यवस्थित आपण देऊ शकतो। तसंच उमेदवारांचं जे काही लॉगिन ह्या ठिकाणी केल्यानंतर आपल्याला प्रेफरन्स हे जनरेट करायचे आहे ते तुम्ही जनरेट केले देखील असेल। मग त्याच्यामध्ये विदाऊट इंटरव्ह्यू आणि विथ इंटरव्ह्यू असे ते दोन प्रकारच्या या ठिकाणी याद्या तुम्हाला जनरेट झालेल्या असेल। मग त्याच्यामध्ये बघा, जनरेट केल्यानंतर या ठिकाणी ज्या महत्त्वाचं प्राधान्यक्रमबाबत या ठिकाणी आवश्यक ती खात्री आपल्याला करून घ्यायची आहे का त्या जाहिरातीमध्ये सध्या जे प्रेफरन्स तुम्हाला जनरेट झाले असेल तर त्याच्यामध्ये आपल्या आहारतेनुसार ते प्रेफरन्स जनरेट झाले आहे किंवा नाही, तर संपूर्ण तुम्हाला व्यवस्थित बघून घ्यायचं आहे। तुमचा जर विषय कोणता जो स्पेशल विषय असेल तर त्या स्पेशल विषयानुसार तुम्हाला महत्त्वाचं व्हॅकन्सी सध्या आली आहे का, तसं तुमच्या आहारतेनुसार सध्या प्रेफरन्स जनरेट झाले आहे का ते व्यवस्थित तुम्हाला एकदा चेक करून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे तुमचं जे काही प्रवर्ग असेल तर त्या प्रवर्गाला सध्या त्या जाहिरातीमध्ये ह्या ठिकाणी बघा महत्त्वाची व्हॅकन्सी आहे का ती देखील तुम्हाला चेक करून घ्यायची आहे। त्यानंतर तुम्हाला संपूर्ण जे काही प्रेफरन्स जनरेट करून जे महत्त्वाचं असणार आहे तुम्हाला प्राधान्यक्रम लॉक करण्यासंदर्भात, तर प्राधान्यक्रम तुम्हाला ह्या ठिकाणी सुविधा जी आहे ती 8 फेब्रुवारी 2024 ते 9 फेब्रुवारी 2024 असं या ठिकाणी कालावधी तुम्हाला मिळणार आहे। आणि ह्याच कालावधीमध्ये आपल्याला प्राधान्यक्रम हे लॉक करायचे आहे। म्हणजे या ठिकाणी फायनल जी स्टेप असणार आहे 8 तारखेपासून तर 9 तारखेपर्यंत अशी या ठिकाणी बघा जे 2 दिवस देण्यात आले आहेत तर या 2 दिवसामध्ये आपल्याला प्राधान्यक्रम लॉक करायचा आहे। त्यानंतर बघा, लॉक करण्याचे या ठिकाणी महत्त्वाची जी काही सुविधा आहे किंवा लॉक कसं करायचं त्या संदर्भात देखील जे युजर मॅन्युअल आहे त्याच्यामध्ये सांगण्यात आलं आहे। तसं तुम्ही महत्त्वाचे जे काही व्हिडिओ असणार आहे डेमोचे ते देखील तुम्ही बघू शकतात। तर ह्याच्यामध्ये बघा, महत्त्वाचं जे काही उमेदवारांनी विहित मुदतीत आपल्याला प्राधान्यक्रम लॉक करायचं आहे, म्हणजे जो काही 8 तारीख आणि 9 तारीख हे जे 2 तारखा दिलेल्या आहेत तर ह्याच्या दरम्यान आपल्याला प्राधान्यक्रम आपल्याला लॉक करून घ्यायचं आहे। मग त्याच्यामध्ये बघा, या ठिकाणी उमेदवारांना जे काही मुलाखतीशिवाय म्हणजे विदाऊट इंटरव्ह्यू आणि मुलाखतीसह विथ इंटरव्ह्यू या दोन्ही प्रक्रियेत या ठिकाणी सहभाग नोंदवायचा असल्यास आपल्याला दोन्ही प्रकारचे जे काही प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करायचे आहे। म्हणजे तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण जी काही भरती प्रक्रिया आहे या ठिकाणी 2 प्रकारच्या टॅबमध्ये सध्या अवेलेबल आहे। मग त्याच्यामध्ये विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यू, तर ह्या ठिकाणी तुम्हाला दोघी प्रकारच्या जाहिरातीमध्ये या ठिकाणी सध्या जे काही नोंदवायचं आहे तुम्हाला प्राधान्यक्रम, तर ते तुम्ही दोन्ही प्रकारच्या टॅबमध्ये तुम्ही नोंदवू शकतात। तर आशा करूया तुम्ही दोघी प्रकारच्या जे काही विदाऊट इंटरव्ह्यू असेल आणि विथ इंटरव्ह्यू असेल तर ह्या दोघी प्रकारच्या प्राधान्यक्रम सध्या जनरेट करून लॉक करून टाका, बरोबर। त्यानंतर बघा, पुढचं जे असणार आहे महत्त्वाचं, प्राधान्यक्रम जनरेट झाले आहे किंवा नाही ह्याची खात्री आपल्याला करून घ्यायची आहे। मग त्यासाठी बघा, महत्त्वाचं असणार आहे तर ह्या ठिकाणी शैक्षणिक आणि व्यावसायिक आणि इतर जे काही आहारता आहे तर त्या आहारतेनुसार या ठिकाणी महत्त्वाचे प्राधान्यक्रम आपल्याला जनरेट झाले आहे का, आणि ते लॉक करण्यापूर्वी संपूर्ण जे काही आहे ते आपल्याला चेक करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये। मग त्याच्यामध्ये या ठिकाणी तुम्ही बघू शकता, उमेदवारांचे जे काही व्यावसायिक शैक्षणिक आणि व्यावसायिक आहारता त्या ठिकाणी सुसंगत जर नसेल तर असे प्राधान्य या ठिकाणी उमेदवारांना लॉक करू नये। म्हणजे तुमचं जे क्वालिफिकेशन असेल त्या क्वालिफिकेशन व्यतिरिक्त जर तुम्हाला प्राधान्यक्रम जनरेट झाले असेल तर असे या ठिकाणी प्राधान्यक्रम तुम्ही लॉक या ठिकाणी करायचे नाही। परिणामी जर तुम्ही समजा लॉक जर केले किंवा चुकीच्या पदावर या ठिकाणी तुमची नियुक्ती किंवा मुलाखतीसाठी शिफारस झाली तर असे उमेदवार या ठिकाणी स्वतः जबाबदार राहणार आहे। कारण लास्टला तुमचं जेव्हा
डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल तर त्याच्यामध्ये तुमचं जी अर्हता असेल ती त्या ठिकाणी नसणार आहे, त्याच्यामध्ये तुम्ही डिस्क्वालिफाय हे अंतिम राऊंडला होऊन जाणार। त्यापेक्षा तुमची जी अर्हतेमध्ये सध्या जे विषय या ठिकाणी प्राधान्यक्रम तुम्हाला जनरेट झाले असेल आणि तुमची अर्हता या ठिकाणी शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता आणि इतर ज्या अर्हतेनुसार तुम्ही जर त्याच्यामध्ये संपूर्ण ह्याच्यात 100% तुम्ही जर पात्र असाल तर असेच प्राधान्यक्रम तुम्ही लॉक करायचे आहे। त्यानंतर महत्त्वाचं या ठिकाणी देण्यात आलं आहे का जे काही 12/2/2023 नंतर शैक्षणिक जी व्यावसायिक अर्हता व इतर अर्हता अथवा कोणतीही अर्हता प्राप्त केलेली असेल अथवा 12/2/2023 नंतर प्राप्त असताना देखील या ठिकाणी दिनांक 12/2/2023 पूर्वी उत्तीर्ण केली असल्याची नोंद केली असले तरीही अशा दिनांक 12/2/2023 नंतरची वाढीव अर्हतेचे प्राधान्यक्रम उमेदवारांना जर प्राप्त होत असतील तर असे प्राधान्यक्रम त्यांनी कोणत्याही परिस्थितीत लॉक करू नये। प्राधान्यक्रमाचा कोणत्याही व्यवस्थापनातील मुलाखतीशिवाय किंवा मुलाखतीसह नियुक्तीसाठी कोणत्याही स्तरावर विचार होणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे। म्हणजे तुमची जी काही शैक्षणिक पात्रता या ठिकाणी देण्यात आली आहे तर ती आहे 12/2/2023 नंतर ज्यांची शैक्षणिक व व्यावसायिक व इतर अर्हता अथवा कोणतीही अर्हता प्राप्त केली असेल अथवा तुमची या ठिकाणी 12/2/2023 नंतर जर प्राप्त झालेली अर्हता असेल आणि त्या अर्हतेनुसार तुम्हाला प्राधान्यक्रम जनरेट झाले असेल तर असे प्राधान्यक्रम ह्या ठिकाणी तुम्ही लॉक हे करायचे नाही। म्हणजे तुमचे प्राधान्यक्रम ह्या ठिकाणी तुमचं सिलेक्शन अंतिम सिलेक्शनाच्या वेळेला तुम्हाला या ठिकाणी डिस्क्वालिफाय तुम्ही होऊ शकतात। तसंच बघा महत्त्वाचं या ठिकाणी उमेदवारांनी प्रमाणपत्रामध्ये जे काही नमूद केलेली माहिती आहे तर त्या आधारावर प्राधान्यक्रम जनरेट हे झालेले असतात। त्यानंतर प्रमाणपत्र चुकीची माहिती नोंद झाल्याने उमेदवाराचे निदर्शनास जर आले तर त्यामुळे या ठिकाणी प्राधान्यक्रम जनरेट झाल्यास त्याची असे या ठिकाणी प्राधान्यक्रम लॉक करू नये, जेणेकरून त्याची भविष्यात जी काही नियुक्ती आहे ती कोणत्याही टप्प्यात या ठिकाणी बघा अडचण किंवा गैरसोय या ठिकाणी होणार नाही। तर त्या संदर्भात महत्त्वाची काळजी आपल्याला घ्यायची आहे। म्हणजे आपल्या पात्रतेनुसार जे प्राधान्यक्रम आले असेल तेच तुम्हाला लॉक करायचे आहे। त्यानंतर महत्त्वाचं या ठिकाणी जे काही प्राधान्यक्रम जनरेट झाले आहे तर त्याच्यामध्ये महत्त्वाचं तुम्हाला जास्तीत जास्त 3 वेळा या ठिकाणी तुम्ही ते प्राधान्यक्रम डिलीट करू शकतात आणि पुन्हा जनरेट करू शकतात। म्हणजे तुम्हाला या ठिकाणी प्राधान्यक्रम तुम्हाला पुन्हा या ठिकाणी जर जनरेट करायचं असेल तर त्यासाठी 3 वेळा तुम्हाला मुदत देण्यात आलेली आहे। 3 वेळाच्या वरती जर तुम्ही केलं तर या ठिकाणी तुमचं अकाउंट हे लॉक होऊ शकतं किंवा फक्त तुम्हाला 3च मुदत आहे। तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पहिल्याच मुदतीमध्ये सध्या सतविवेक बुद्धीने विचार करून तुम्हाला प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करायचे आहे, जेणेकरून तुम्हाला काही डिलीट करायचं या ठिकाणी पुढे गरज भासणार नाही। तसंच बघा तुम्हाला जे काही उमेदवारांना या ठिकाणी कितीही प्राधान्यक्रम आपल्याला नोंद करून या ठिकाणी लॉक करताना या ठिकाणी मर्यादा नसणार आहे। म्हणजे तुम्हाला जेवढे प्राधान्यक्रम दिले आहे किंवा आले आहे ते संपूर्ण तुम्ही या ठिकाणी लॉक करू शकतात, त्याच्यावर मर्यादा नाही। म्हणजे तुम्हाला 100 प्राधान्यक्रम जनरेट झाले असेल तर तुम्ही 100 प्राधान्यक्रम या ठिकाणी लॉक करू शकतात। तसंच बघा महत्त्वाचं या ठिकाणी उमेदवारांचं लॉग इन हे OTP बेसवर असल्याने त्याची नोंद मोबाईल क्रमांकावर या ठिकाणी OTP येणार आहे। यास्तव उमेदवारांनी लॉग इन करण्यासाठी त्याचा जो मोबाईल क्रमांक आहे तो बदल करून घ्यायचा आहे। त्याची नजीकच्या शिक्षणाधिकारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक, पश्चिम उत्तर दक्षिण याच्या कार्यालयामध्ये विनंती अर्ज व ओळखीच्या पुराव्याचा संपर्क साधायचा आहे। म्हणजे ज्यांचा मोबाईल नंबर सध्या या ठिकाणी सेल्फ सर्टिफाय करताना तुम्ही जो दिलेला होता तर आत्ता सध्या तुमच्याकडे तो नंबर नाही, तर त्या ठिकाणी बघा महत्त्वाचं आपलं लॉग इन जे होत आहे त्याच्यामध्ये OTP ह्या ठिकाणी येत आहे आणि OTP बेसवर सध्या लॉग इन होत असल्यामुळे ज्यांचं नंबर सध्या गहाळ झाला असेल किंवा बंद झाला असेल तर त्यांनी ह्या ठिकाणी महत्त्वाचं जे या ठिकाणी शिक्षण अधिकारी देण्यात आले आहे, प्राथमिक माध्यमिक किंवा या ठिकाणी शिक्षण निरीक्षक, तर ह्यांच्याकडे तुम्हाला महत्त्वाचं तो मोबाईल नंबरसाठी दुसरा जर त्या ठिकाणी तुम्हाला ॲड करायचा असेल तर तुम्हाला विनंती अर्ज या ठिकाणी करायचा आहे आणि संपर्क साधायचा आहे। त्यानंतर महत्त्वाचं या ठिकाणी देण्यात आलं स्टेटमेंट का जे उमेदवारांनी या ठिकाणी बघा पोर्टलवर अपलोड केलेली शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेची प्रमाणपत्रे, त्याच्यामध्ये जात प्रमाणपत्र असेल, समांतर आरक्षणाचं असेल इत्यादी बाबीचे जे काही महत्त्वाचे प्रमाणपत्रे जरी या ठिकाणी अपलोड केले असले तरी या ठिकाणी बघा यापैकी कोणत्याही प्रमाणपत्राची पडताळणी किंवा सत्यता पोर्टलवर तपासण्यात आलेली नाही। त्यामुळे उमेदवारांनी केलेल्या कोणत्याही दाव्याच्या पुष्ट्यार्थ संबंधित कागदपत्र शिफारशीनंतर संबंधित व्यवस्थापनाच्या कागदपत्र पडताळणी समितीकडून पडताळणी केली जाईल। या ठिकाणी बघा महत्त्वाचं म्हणजे लास्टला आपलं व्हेरिफिकेशन होणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये। तर ह्याच्यामध्ये आपलं सेल्फ सर्टिफायमध्ये जी माहिती देण्यात आली होती तर त्या माहितीच्या आधारावर ह्या ठिकाणी व्हेरिफिकेशन होणार आहे। तर त्याच्यात जी माहिती तुमची दिली असेल, शैक्षणिक असेल, व्यावसायिक अर्हता असेल किंवा तुमचं जात प्रवर्ग संदर्भात माहिती असेल तर त्या माहिती संदर्भात महत्त्वाचे जे डॉक्युमेंट असणार आहे तर ते डॉक्युमेंट्स ह्या ठिकाणी तंतोतंत जोडायला तुमची व्हेरिफिकेशन या ठिकाणी होणार आहे असं या ठिकाणी महत्त्वाची सूचना दिलेली आहे। जर त्याच्यामध्ये काही तफावत जर आढळली तर तुम्ही ह्या ठिकाणी कोणत्याही क्षणी तुम्हाला डिस्क्वालिफाय ह्या ठिकाणी होऊ शकतात तुम्ही। तर ह्या ठिकाणी महत्त्वाचं
स्टेटमेंट देण्यात आलं आहे। तसंच बघा उमेदवारांनी पोईतो पोर्टलवर स्वतःहून हेतू साध्य करण्यासाठी खोटी किंवा चुकीची किंवा अर्थपूर्ण माहिती दिली असेल, तसेच खरी माहिती लपवून ठेवली असेल किंवा त्यात बदल केला असेल किंवा कागद पडताळणीच्या वेळी या ठिकाणी सादर केलेल्या कागदपत्रामध्ये कुठल्याही प्रकारची खाडाखोड दिसून आल्यास किंवा ते प्रमाणपत्र बनावट असल्याचे निदर्शनास आल्यास असा उमेदवार गैरवर्तणुकीबद्दल कोणत्याही टप्प्यात अपात्र करून योग्य त्या शिक्षेस पात्र राहणार आहे। म्हणजे तुमचं जे काही डॉक्युमेंट आहे ते या ठिकाणी महत्त्वाचं असणार आहे लास्ट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये आणि सेल्फ सर्टिफायमध्ये या ठिकाणी क्रॉस व्हेरीफाय या ठिकाणी होणार आहे। त्याच्यामध्ये महत्त्वाचं डॉक्युमेंटचा रोल असणार आहे। तर जी माहिती होती ते डॉक्युमेंट सध्या तयार असू द्या। त्यानंतर महत्त्वाचं पुढे बघा 24 नंबरचा मुद्दा, तर महाराष्ट्र शिक्षक परीक्षा म्हणजे MHATET मध्ये गैरप्रकारात या ठिकाणी समाविष्ट उमेदवारांनी नियुक्तीसाठी निवड झाल्यास नियुक्तीपूर्वी त्याची चरित्र पडताळणी करून त्यानंतर नियुक्तीची कार्यवाही करण्यात येईल। म्हणजे जे काही TET फ्रॉडमध्ये या ठिकाणी होते अशा उमेदवारांचं या ठिकाणी जी महत्त्वाची आहे चरित्र पडताळणी करण्यासंदर्भात या ठिकाणी स्टेटमेंट देण्यात आलं आहे। नियुक्ती जर त्यांचं सिलेक्शन झालं तर त्यांचं चरित्र पडताळणी या ठिकाणी करण्यात येणार आहे असं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे। तसंच महत्त्वाचं तुमचं जे काही प्राधान्यक्रम लॉक केल्यानंतर त्याची प्रिंट घेण्यासाठी तुम्हाला महत्त्वाचं रिपोर्ट या मेनूमध्ये या ठिकाणी बघा मुलाखतीशिवाय जे काही व्ह्यू लॉक प्रेफरन्स विदाउट इंटरव्ह्यू तसेच विथ इंटरव्ह्यू ह्या संदर्भात महत्त्वाचे टेप देण्यात आला आहे। तर त्याच्यामध्ये जाऊन तुम्हाला जे लॉक केलेले जे काही प्रेफरन्स आहे तर तो जो फॉर्म असणार आहे तो तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचा आहे आणि त्याची प्रिंटही करून घ्यायची आहे। तसंच बघा महत्त्वाचं या ठिकाणी उमेदवाराने एकापेक्षा या ठिकाणी बघा एकाच व्यवस्थापनातील एकापेक्षा अधिक गट विषयासाठी शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता इत्यादी धारण करीत असल्यास त्यास त्या व्यवस्थापनाचे असे एकापेक्षा अधिक प्राधान्यक्रम या ठिकाणी उपलब्ध होणार आहे। म्हणजे तुम्ही जर समजा पात्रता तुमची 1ली ते या ठिकाणी 12वीपर्यंत असाल तर अशा ज्या तुमच्या ज्या गटामध्ये या ठिकाणी बघा तुम्हाला विविध जे काही महत्त्वाचे गट आहे विषयासाठी शैक्षणिक व व्यावसायिक इत्यादी तुम्ही अर्हता या ठिकाणी जे काही धारण करताय तर त्यासाठी तुमच्या व्यवस्थापनाचे असे एकापेक्षा अधिक प्राधान्यक्रम तुम्हाला जनरेट होणार आहे। म्हणजे ह्याच्यामध्ये ज्या जाहिराती तुम्हाला डबल पण दिसू शकतात, पण त्याच्यामध्ये 1ली ते 5वीसाठी 6वी ते 8वीसाठी 9 ते 12साठी अशा तुम्हाला वेगवेगळे जे काही पोस्ट आहे गट आहे तशा जाहिराती तुम्हाला दिसू शकतात। त्यानंतर बघा महत्त्वाचं असणार आहे का मागासवर्गीय उमेदवारांना खुल्या प्रवर्गासाठी पात्र असल्यास वय शैक्षणिक अर्हता याबाबत विचारात घेऊन त्यांना खुल्या प्रवर्गाचे प्राधान्य या ठिकाणी जनरेट होणार आहे। म्हणजे आपल्याला जे काही महत्त्वाचे खुल्या प्रवर्गच्या जेवढ्या जाहिराती आहे तर त्या जाहिराती या ठिकाणी महत्त्वाच्या प्रत्येक या ठिकाणी कॅटेगरीच्या उमेदवारांना देखील दिसणार आहे, म्हणजे त्यांना देखील जनरेट होणार आहे। तसंच बघा महत्त्वाचा जो शासन निर्णय होता 7/2/2019च्या त्याच्या अन्वये बघा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेसाठी निवड झाल्यास त्या उमेदवाराच्या खाजगी शैक्षणिक संस्थेमध्ये त्याच गटातील नियुक्तीसाठी विचार केला जाणार नाही। तसेच शासन निर्णय दिनांक 13/10/2023 नुसार विविध टप्प्यामध्ये जाहिराती येणार असल्याने उमेदवाराची एकदा निवड झाल्यानंतर असा उमेदवार पुन्हा नव्याने येणाऱ्या जाहिरातीनुसार त्याने अर्ज केल्यास निवडीसाठी याच गुणवत्तेनुसार पूर्वी शिफारस झालेल्या गटापेक्षा वरच्या गटातील अर्हतेनुसार पदासाठी पात्र राहणार आहे। तर अतिशय महत्त्वाचा 28 नंबरचा या ठिकाणी मुद्दा देण्यात आला आहे। तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता महत्त्वाचा जे निर्णय होता शासन निर्णय 7/2/2019चा, तर त्याच्यामध्ये म्हणण्यात आलं आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेमध्ये जर तुमची निवड झाली तर त्या उमेदवारांना या ठिकाणी खाजगी शैक्षणिक संस्थेमध्ये त्याच गटातील नियुक्तीसाठी विचार केला जाणार नाही। म्हणजे तुमचं स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये एखाद्या ZP तुमची 1 ते 5 या गटासाठी जर तुमची निवड झाली तर पुन्हा तुमची जे काही खाजगी संस्थेमध्ये पुन्हा 1 ते 5साठी निवड होणार नाही असं या ठिकाणी महत्त्वाचं देण्यात आलेलं आहे। तसंच तुमचं जर या ठिकाणी खाजगी संस्थेमध्ये जर तुमचं समजा 6वी ते 8वीसाठी जर तुमची निवड व्हायची असेल आणि तुमची निवड जर ZP या ठिकाणी महत्त्वाचं 6 ते 8 या गटासाठी जर तुमची निवड झाली आणि तुम्हाला जर पुन्हा तुमच्या जिल्ह्यातील संस्थेमध्ये 6वी ते 8वीसाठी निवड व्हायची असेल तर या ठिकाणी तुम्हाला ह्या गटासाठी तुम्ही अपात्र हे होऊन जातात, म्हणजे तुमची निवड या ठिकाणी होणार नाही। जर तुमची ZP 1ली ते 5वीसाठी निवड झाली आणि तुम्ही जर पुढचा जो गट असेल 6वी ते 8वीसाठी जर तुमची या ठिकाणी पात्रता असेल तर तुमचं ह्या गटासाठी तुमची निवड होऊ शकते, पण सेम गटासाठी तुमची निवड ही होणार नाही असंही महत्त्वाचं स्टेटमेंट देण्यात आलं होतं। तसंच बघा तुम्हाला जर कोणतीही तांत्रिक अडचण या ठिकाणी आली असेल प्रेफरन्स संदर्भात किंवा पोर्टल संदर्भात पोईतो पोर्टल संदर्भात तर तुम्ही ही जी वेबसाईट देण्यात आली आहे ijupavitra2022@gmail.com तर ह्याच्यावरती तुम्ही बाय ऑफिशियली संपर्क ह्या ठिकाणी मेलद्वारे साधू शकतात। तर अशा प्रकारच्या ही महत्त्वाची या ठिकाणी सूचना सध्या याच्यात देण्यात आलेल्या आहे। तर आशा करूया तुम्हाला समजलं असेल। तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या चॅनलला भेट देत राहा। तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करू शकतात। तर अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट्ससाठी वेळोवेळी भेट देत राहा। तर भेटूया एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये, तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम।